श्लोक 54. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधिः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. अर्थ, अर्जुनाने विचारले, हे केशवा, समाधीमध्ये स्थित झालेल्या स्थितप्रज्ञाचे कोणते लक्षण असते? स्थितप्रज्ञ कसा बोलतो, कसा बसतो, कसा चालतो, कसा वागतो, ते मला सांगावे. विवरण: स्थितप्रज्ञ या शब्दाने आदर्श पुरुष कसा असतो हे दाखविले आहे. माणसे दोन प्रकारची असतात, एक स्थितप्रज्ञ आणि चंचलप्रज्ञ. पैकी स्थितप्रज्ञ उच्च अवस्थेत विराजत असतात, तर चंचलप्रज्ञ हीन अवस्थेला प्राप्त होतात. पैकी स्थितप्रज्ञांची संख्या अत्यल्प, अगदी थोडी आहे, तर इतर सर्वच चंचलप्रज्ञ जगात सर्वत्र आढळतात. स्थितप्रज्ञस्य का भाषा. समाधीत स्थिर असलेल्याची लक्षणे. भाषा म्हणजेच लक्षण. समाधीत स्थित असलेल्यांची लक्षणे कोणती, असे अर्जुन विचारत आहे. म्हणजे ज्यावेळी हा समाधीत ब्राह्मी स्थितीचा अनुभव घेतो त्यावेळी हा कसा असतो, कोणत्या लक्षणांनी हा ओळखता येतो, शिवाय समाधी सोडून जागृतावस्थेत आल्यावर तो कसे आचरण करतो. कारण जागृतावस्थेत सगळेच सारखे दिसतात, सगळेच बोलतात, त्यांचे नित्य व्यवहार चालवतात. मग या सगळ्यांमध्ये हा स्थितप्रज्ञ आपण नेमका कसा काय ओळखायचा आणि त्याचे व्यवहार तरी नेमके कसे असतात. स्थितधीहि किं प्रभाषेत, म्हणजे तो कसा बोलतो, कशा प्रकारची भाषा असते, कोणत्या प्रकारचे विचार प्रगट करतो, समाधीतून जागृतावस्थेत आल्यावर हा कोणते भाव प्रगट करतो, त्यामध्ये काही विशेष वेगळेपणा असते का, यांच्यात आणि सामान्य माणसांच्यात कोणता भेद असतो की आपल्याला हे निश्चितपणे ओळखायला येऊ शकतात. किंवा आसीत, कसा बसतो, त्याचे आसन कसं असते, तो कोणत्या अवस्थेत स्थिर राहतो. व्रजेत किम, त्याची चाल चलवणूक म्हणजे नित्य व्यवहार कसे असतात. थोडक्यात स्थितप्रज्ञ माणूस कसा ओळखावा असे अर्जुन विचारत आहे. कारण सामान्यांना जर उन्नतीची इच्छा असेल तर त्यांनी अशा पुरुषांचे आचरण पाहून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तसे वागायला हवे. असा आदर्श पुरुष अनेकांचा मार्गदर्शक होऊ शकतो. यासाठी अर्जुन भगवंताला स्थितप्रज्ञाची लक्षणे विचारत आहेत. अर्जुनाचे प्रश्न ऐकून भगवंताने पुढील श्लोकातून त्याला विस्ताराने उत्तर दिले आहे. ते पुढच्या श्लोकात पाहूया. धन्यवाद.